एचएमपीव्हीचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी आरोग्य अधिकाऱ्यांची घेतली बैठक। लोकांच्या कामासाठी दर आठवड्यात 3 दिवस मुंबईमध्ये मंत्रालयात थांबा, गतिमान कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मंत्र्यांना आदेश। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, हत्येप्रकरणी कुणाला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। अजित पवार आज दिल्लीत, पक्षाची महत्त्वाची बैठक, दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। दादरच्या फुल मार्केटमधील बॅनरला आमदार महेश सावंतांचा आक्षेप, तर बॅनर हटवण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी विचारला जा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हॉकर्स म्हणतो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे। वन्य शर्मन इलेक्शन संदर्भातल्या संसदीय संयुक्त समितीची आज पहिली बैठक, महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई राहणार उपस्थित। डॉन अरुण गवळी याला 28 दिवसांची संचित रजा मंजूर, नागपूर खंडपीठाचा हा महत्त्वाचा निर्णय। धारधार शस्त्रानं हल्ला झालेल्या शुभदा केदारेचा मृत्यू, पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकार्यानंच केले होते वार। 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू, शिक्षिकेला पुस्तक दाखवताना वर्गात कोसळले, कर्नाटकातली मन हेलावणारी घटना। तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप, 126 जण ठार, 188 जण जखमी।